नमस्कार. प्रथम विघ्नहर्त्या बुद्धिदात्या गणेशाला वंदन करते. सरस्वती मातेच्या चरणी नतमस्तक होते. योगेश्वराला मनोभावे नमस्कार करते. उपस्थित सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळींनाही मनोभावे अभिवादन करते. काही दिवसांपूर्वी याच व्यासपीठावरून गीतेचा प्रवास म्हणजे महर्षी वेदव्यासांना त्यांच्या समाधी अवस्थेमध्ये जे ज्ञान झालं ते ज्ञान कथारूपानं अखिल मानवजातीपर्यंत कसं पोहोचलं ह्याविषयी थोडंसं चिंतन मांडण्याचा एक प्रयत्न मी केला होता. आणि त्या विषयाचा अभ्यास करत असताना आणखीन एक विषय मनामध्ये उत्पन्न झाला की हे सगळं ज्ञान जे आहे ते अर्जुनालाच का सांगितलं गेलं, गीतेचा अधिकारी अर्जुनच का झाला, हा प्रश्न मनामध्ये उत्पन्न झाला. आणि थोडंसं त्याच्या अनुषंगानं मला जे भावलं ते चिंतन आपल्यापुढे मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी करते आहे. हा विचार करत असताना प्रश्न उत्पन्न झाला की हे तत्वज्ञान सांगितलं कुठं गेलं. एखाद्या मंदिरामध्ये, एखाद्या यज्ञ मंडपामध्ये किंवा एखाद्या गुहेमध्ये सांगितलं गेलं का, तर नाही. हे तत्वज्ञान सांगितलं गेलं ते रणभूमीवर सांगितलं गेलं, जिथं 18 औक्षहिणी सैन्य युद्धासाठी सज्ज झालेलं आहे. रणवाद्य शंख नाद निनादलेले आहेत, धुळीचे लोट उठत आहेत आणि काही क्षणामध्ये तिथं मृत्यूचं तांडव सुरू होणार आहे. मृत्यू तिथं थैमान घालणार आहे. अशा रणभूमीवरती हे तत्वज्ञान सांगितलं गेलं. यावरूनच या तत्वज्ञानाची विलक्षणता आपल्या लक्षात येते की हे तत्वज्ञान ज्या अर्थी 18 औक्षहिणी सैन्याच्या म्हणजे अमर्याद अशा जनसमुदायाच्या मध्ये सांगितलं गेलं, त्या अर्थी हे तत्वज्ञान अखिल मानवजातीचं कल्याण करणारं असं हे ज्ञान आहे. आणि त्याचबरोबर आता म्हणल्याप्रमाणे क्षणात तिथं मृत्यूचं थैमान सुरू होणार होतं, मृत्यूचं तांडव सुरू होणार होतं. म्हणजे मनुष्याच्या आयुष्यामध्ये मृत्यूच्या पलीकडे कोणती गंभीर समस्या असू शकत नाही. त्यामुळं मृत्यूसारखी जरी गंभीर समस्या असली तरी सुद्धा त्याच्यावरती मार्गदर्शन करणारी, आयुष्याचं कल्याण करणारं हे जे ज्ञान आहे ते ज्ञान म्हणजे गीतारूपी ग्रंथ हा अशा रणभूमीमध्ये 18 औक्षहिणी सैन्याच्या मध्ये उदयाला आलेला आहे. मग मनामध्ये प्रश्न असा आला की हे एवढं अलौकिक ज्ञान अर्जुनालाच का सांगितलं गेलं, अर्जुनाच त्याचा अधिकारी का झाला. कारण तिथं पितामह भीष्म होते, जे अष्टवसूंपैकी एक मानले जातात. ज्ञानी होते, ते ज्ञानवृद्ध होते, कुरुवृद्ध होते, वयोवृद्ध होते. ते तेव्हा युद्धामध्ये शरपंजरी पडले आणि इच्छामरणी असल्यामुळं उत्तरायणाची वाट बघत ते शरपंजरी अवस्थेमध्ये पडलेले होते. आणि युद्ध संपलेलं होतं, युधिष्ठिराला राज्याभिषेक झालेला होता. उत्तरायण तेव्हा चालू झालं तेव्हा पाची पांडव आणि कृष्ण भीष्मांना भेटायला त्यांच्या समीप गेले. आणि तेव्हा कृष्णानं युधिष्ठिराला सांगितलं की तुला काही धर्माविषयी शंका असतील किंवा काही संशय असतील, काही विचारायचं असेल तर विचारून घे, कारण काही क्षणामध्ये हा ज्ञानाचा सूर्य आता लोक पावणार आहे. म्हणजे प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी ज्याला ज्ञानाचा सूर्य म्हटलं अशा पितामह भीष्मांनाही गीता सांगितली गेली नाही. तिथे द्रोणाचार्य होते, जे कौरव पांडवांचे गुरु आहेत, वयोवृद्ध आहेत, ज्ञानाचा सागर आहे. म्हणजे युद्धाच्या आदल्या दिवशी कौरवांच्या छावणीमध्ये भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, दुर्योधन, दुःशासन, कर्ण हे सगळे काही चर्चा करत होते, खलबत करत होते. तेव्हा दुर्योधनानं पितामहांना विचारलं की पितामह, तुम्ही स्वसामर्थ्यावरती किती दिवसामध्ये हे युद्ध जिंकू शकाल. तेव्हा पितामहांनी त्यांना सांगितलं की मी आता वयोवृद्ध झालेलो आहे, त्यामुळे मला कमीत कमी 1 महिना तरी हे युद्ध जिंकायला लागणार आहे. हाच प्रश्न दुर्योधनानं द्रोणाचार्यांनाही विचारला की तुम्ही स्वसामर्थ्यावरती किती दिवसामध्ये हे युद्ध जिंकू शकाल. तेव्हा द्रोणाचार्यांच्या वतीनं
पितामह भीष्म म्हटले की हा द्रोण जरी वृद्ध दिसत असला तरी तरुणांना लाजवेल असं सामर्थ्य त्याच्यापाशी आहे. म्हणजे ते सुद्धा सामर्थ्यवान होते, ज्ञानाचा सागर होते. त्यांना गीता सांगितली गेली नाही. कृपाचार्य तिथं होते, जे चिरंजीवी आहेत, कौरव पांडवांचे तेही गुरु आहेत, ज्ञानी आहेत, त्यांना गीता सांगितली गेली नाही. इतर 4 पांडव सुद्धा तिथं होते, त्यांना सुद्धा गीता सांगितली गेली नाही. मग ही गीता अर्जुनालाच का बरं सांगितली गेली? मग प्रश्न येतो मनामध्ये की जेव्हा अर्जुनाला विषाद झाला, तो मोहग्रस्त झाला आणि युद्ध करणार नाही म्हणून त्यानं गांडीव धनुष्य खाली ठेवलं आणि रथाच्या मागे तो जाऊन बसला. म्हणजे जेव्हा त्याला उपदेश करण्याची वेळ आली तेव्हा जरी आजूबाजूला 18 अक्षौहिणी सैन्य असलं तरी ते दोघंच एकमेकांच्या समीप होते. म्हणून त्याला गीता सांगितली गेली का? तर विचार करताना असं वाटतं की मग त्याचं सारथ्य भगवंतांनी का केलं? कारण इतर पण 4 पांडव होते ना, युधिष्ठिराच्या रथाचं करू शकले असते, भीमाच्या रथाचं सारथ्य करू शकले असते, किंवा नकुल सहदेव म्हटले असते कृष्णाला की आमच्या रथाचं सारथ्य तुम्ही करा. पण अर्जुनाच्याच रथाचं सारथ्य त्यांनी का बरं केलं? ह्या अनुषंगाने विचार करताना 2 गोष्टी प्रामुख्यानं जाणवल्या. त्या म्हणजे जेव्हा भगवंतांचं अवतार कार्य सुरू असतं, अवतार कार्य ते चालू करणार असतात, अवतार घेणार असतात आणि त्यामध्ये जे कार्य ते करणार असतात त्या कार्यामध्ये जी कर्म करायची आहेत त्या कर्मामध्ये आपल्याबरोबर सहभागी कोण कोण असणार आहे हे थोडंसं पूर्वनियोजितच असतं. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की युद्धभूमीवरती सगळं सज्ज झालेलं आहे, युद्ध कोणत्याही क्षणामध्ये चालू होणार आहे आणि दुर्योधन सगळ्या सैन्याचं निरीक्षण करतोय आणि जेव्हा त्यानं पांडवांचं सैन्य अगदी सुस्थितीमध्ये व्यवस्थित व्यूह रचनेमध्ये उभं असलेलं पाहिलं. खरं बघायला गेलं तर पांडवांचं सैन्य हे कौरवांच्या सैन्यापेक्षा तुलनेनं कमीच आहे. इकडे 11 अक्षौहिणी आहे, इकडे 7 अक्षौहिणी आहे. पण ते सैन्य बघून दुर्योधनाच्या मनामध्ये थोडंसं चलबिचल झाली, काही संशय निर्माण झाले, थोडी भीती निर्माण झाली. कारण कमी असलं तरी ते सत्याचं आहे, धर्माचं सैन्य आहे ते, आणि अधर्म किंवा असत्य हा सत्याला आणि धर्माला कायम घाबरतोच. आणि तशीच अवस्था दुर्योधनाची झाली आणि तो भावनिक सहानुभूती मिळवण्यासाठी किंवा भावनिक आधार शोधण्यासाठी प्रथम द्रोणाचार्यांच्याकडे गेला आणि द्रोणाचार्यांनी त्याचं ऐकून घेतलं, पण त्यांनी काही त्याला प्रतिसाद दिला नाही, ते काही बोलले नाही, ते गप्प उभे राहिले. मग तो पितामह भीष्मांकडे आला आणि भीष्माने सुद्धा त्याची मनस्थिती ओळखली आणि काही झालं तरी नातू आणि आजोबांचं नातं आहे. आजोबांना वाटलं की हा युद्धाच्या आधीच त्याची मनस्थिती एवढी चलबिचल झालेली आहे, तर त्याला प्रोत्साहन देण्यासाठी पितामह भीष्मांनी शंखनाद केला. सिंह गर्जना एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी शंखनाद केला आणि त्या शंखनादानं कौरव सैन्याला वाटलं की आपल्या सेनापतीनं ज्या अर्थी शंखनाद केलाय त्या अर्थी ही युद्धाची घोषणाच आहे. आणि म्हणून कौरव सैन्यातली सगळी रणवाद्य एका पाठोपाठ एक वाजायला लागली आणि हा नाद ऐकून पांडव सैन्याला सुद्धा वाटलं की ही युद्धाची घोषणा आहे आणि आम्ही सुद्धा सज्ज आहोत युद्धाला. हे दाखवण्यासाठी आपल्या महाभारताचा गीतेचे महानायक श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचं रणभूमीवरती आगमन झालं. श्रीकृष्णाने पांचजन्य शंख वाजवला, अर्जुनानं देवदत्त शंख वाजवला आणि जेव्हा तो रणभूमीवरती आला अर्जुन, तेव्हा त्याच्यामध्ये वीरश्री संचारलेली होती. कुठेतरी अहंकार होता. युद्ध करायच्या पूर्ण तयारीनंच तो युद्धावरती प्रवेश त्यानं केला होता आणि ह्या वीरश्रीनं युक्त असलेल्या अर्जुनाने भगवंतांना सांगितलं की माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा करा. सेनयोरुभयोर्मध्ये प्रथम स्थापय मेच्युत. हे अच्युता माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन उभा करा. का उभा करा? कारण तैमयासह योद्धव्य मस्मिन रण समुद्यमे. मला युद्धामध्ये कोणाकोणाशी लढायचंय ते मला बघायचंय. माझ्यापेक्षा सामर्थ्यवान योद्धे कोण आहेत, माझ्या सम कोण आहेत किंवा माझ्यापेक्षा कमी सामर्थ्यवान योद्धे कोण आहेत हे मला बघायचंय. त्यामुळं माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा करा. आणि हे उत्तम योद्धा असण्याचं लक्षणच आहे. म्हणजे आपल्यापेक्षा सामर्थ्यवान योद्ध्यांशी लढणं हाच खरा पुरुषार्थ आहे ना. ह्यांना सगळं एक निरीक्षण करावं, एक अंदाज मनाशी बांधावा आणि मग युद्ध सुरू करावं.
या हेतूनं अर्जुनानं भगवंतांना सांगितलं की माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा करा. मग इथं विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की एकीकडं 11 औक्षहिणी, एकीकडं 7 औक्षहिणी एवढं प्रचंड सैन्य दोन्ही बाजूला उभं आहे. दोन्ही सैन्यांना झुंजायला लढायला मध्ये सोडलेली जागा ही प्रचंड आहे. म्हणजे त्या रणभूमीचा विस्तार केवढा मोठा आहे, मग त्याचा मध्य सुद्धा तेवढाच मोठा असणार आहे. मग जेव्हा अर्जुनानं त्याला भगवंतांना सांगितलं की माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा करा, मग भगवंत थोडस त्या मध्यावर मागे पुढे कुठेही रथ उभा करू शकले असते ना, की जेणेकरून त्याला त्याचे स्वजन दिसणार नाही. पण भगवंतांनी काय केलं, मुद्दाम त्याला त्याचे स्वजन दिसतील अशा पद्धतीनं रथ नेऊन उभा केला. आणि अर्जुनाला ते म्हणाले, तू काय म्हणलायस, कैमया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे, मला कुणाकुणाशी लढायचे बघायचे, हे तुझे अहंकारानं बोललास ना, मग बघ कुणाशी लढायचे तुला. पश्य करून तुझे सगळे कुरुवंशीय तिथं उभे आहेत, तुझे प्रिय पितामह उभे आहेत, तुझे गुरु उभे आहेत, तुझे स्वजन उभे आहेत, सुरू उभे आहेत, हितचिंतक उभे आहेत, नातेवाईक उभे आहेत, आणि ह्यांच्याशीच तुला लढायचंय. म्हणजे थोडासा जर रथ मागे पुढे मध्यावरती उभा केला असता आणि हे सगळे स्वजन जर दिसलेच नसते त्याला, तर एखाद्या वेळी त्याच वीरश्रीनं तो लढला असता, युद्ध केलं असतं त्यानं. पण भगवंताची ही मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अवतार कार्यातलं त्यांचं हे कार्यच होतं की त्याला मुद्दाम मोहात पाडलं भगवंतांनी. कारण गीतेसारखा महान उपदेश करणारा ग्रंथ त्यांना जन्माला घालायचाच होता, म्हणून त्यांनी केलेलं हे कर्म होतं. म्हणजे पहिल्या अध्यायामध्ये बघितलं आपण तर भगवंत बोलत काहीच नाहीये, पण त्यांनी कृती अशी विलक्षण केली की अर्जुनाला त्याचा मोह झाला आणि त्यानं सांगितलं की मी स्वजनांना मानणार नाही, मी युद्ध करणार नाही, आणि तो आपलं गांडीव धनुष्य खाली ठेवून रथाच्या मागे जाऊन बसला. मग ह्या सगळ्यामध्ये ही पूर्व योजनाच त्यांची असावी. आणखीन एक कारण अर्जुनाला गीता सांगितलं गेल्याचं म्हणजे तो ज्ञानाचा अधिकारी होता. म्हणजे बघा, आपल्याकडं वेद उपनिषद ह्यांच्या परंपरेमध्ये गुरु कसा असावा, शिष्य कसा असावा, त्याचे अधिकार, त्याची पात्रता सांगितली गेलेली आहे. म्हणजे जगद्गुरु आद्य शंकराचार्यांचे ग्रंथ तत्वबोध, विवेक चूडामणी यामध्ये ह्याचं सविस्तर वर्णन येतं की गुरु कसा असावा आणि शिष्य कसा असावा. इथं तर गुरु हे जगद्गुरुच आहेत, प्रत्यक्ष परमात्माच अर्जुनाचे गुरु झालेले आहेत. पण तरी सुद्धा शंकराचार्यांनी जे सांगितले गुरुबद्दल ते थोडक्यात सांगून पुढे जाऊया. तर शंकराचार्य म्हणतात गुरु कसा असावा, तर श्रोत्रियम आणि ब्रह्मनिष्ठम असा गुरु असावा. श्रोत्रिय म्हणजे काय, तर त्या गुरुनं उत्तम अशा गुरु परंपरेतून त्यानं ज्ञान संपादन केलेलं असावं, आणि जे ज्ञान त्यांनी संपादन केलेलं आहे ते ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत जाण्यासाठी त्याच्याकडे शब्दशक्ती भरपूर असावी. कारण ते ज्ञान त्याला पुढच्या पिढीमध्ये, पुढच्या शिष्यांच्या परंपरेमध्ये पुढे ओघवत ठेवायचंय, प्रवाहित ठेवायचंय. त्यामुळे त्याच्याकडे शब्दशक्ती पाहिजे. जे आपण ज्ञान आपल्या गुरुकडून आत्मसात केलेलं आहे त्याचं विवेचन, शास्त्रांचं विवेचन त्याला आपल्या शब्दातून मांडता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे, तर ती शिष्य परंपरा पुढे चालू राहणार आहे, ज्ञान ओघवत राहणार आहे. त्यामुळं तो गुरु हा श्रोत्रिय असावा, हे गुरुचं लक्षण इथं सांगितलेलं आहे. त्याच्याकडे शब्दशक्ती असावी, आणि त्यानं ते म्हणजे एखादा जर महात्मा आहे त्याला आत्मदर्शन झालेलं आहे तर तो गुरु होईल असं नाहीये, तो महात्मा आहे हे नक्की आहे. पण जर त्याला पुढच्या पिढीला किंवा पुढच्या शिष्यांना ते ज्ञान देता आलं तर तो सद्गुरू होतो, नाही तर तो महात्माच राहतो. मग तसं गुरु हा श्रोत्रिय असावा. त्याच्यानंतर सांगितलं की तो ब्रह्मनिष्ठ असावा. ब्रह्मनिष्ठ असावा म्हणजे काय, तर त्याला जे ज्ञान तो आपल्या शिष्यांना देणार आहे ते ज्ञान त्यानं आधी अनुभवलेलं असावं, त्याची प्रचिती त्या ज्ञानाची त्याला आलेली असावी. असा जो गुरु आहे तो ब्रह्मनिष्ठ असतो. म्हणजे जे ज्ञान त्याला गुरु आपल्या शिष्यांना द्यायचे त्याची अनुभूती त्यानं घेतलेली असली पाहिजे. मग ही गुरुची पात्रता किंवा अधिकार आद्य शंकराचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये, तत्वबोधमध्ये, दोन्ही ग्रंथांमध्ये सांगितलेली आहे. त्याचप्रमाणे शिष्याचे सुद्धा गुण, म्हणजे एवढ्या अधिकारी गुरुकडे शिकणारा शिष्य तोही त्याच पात्रतेचा पाहिजे ना. त्यामुळे काही शिष्याची लक्षणं किंवा त्याची पात्रता, त्याचे अधिकार याचं वर्णन सुद्धा आपल्याला ह्या ग्रंथांमधून पाहायला मिळतं. तर त्या शिष्याचा अधिकार कसा असावा, त्याचे गुण कोणते असावे, यासाठी एक
साधन चतुष्टायी संपत्तीच्या रूपानं विवेक चूडामणीमध्ये याचा उल्लेख येतो. साधन चतुष्टायी म्हणजे 4 प्रकारची साधनं किंवा 4 प्रकारचे त्याचे गुण, पात्रता त्यामध्ये सांगितलेली आहे. पहिलं सांगितलंय एक म्हणजे विवेक, मग सांगितलंय वैराग्य, त्याच्यानंतर तिसऱ्यामध्ये समाधी शत संपत्ती असे 6 गुण एकत्र सांगितलेले. एक संच किंवा समुदाय आहे तो समाधी शत संपत्ती. आणि चौथं सांगितलेलं आहे की मुमुक्षुत्व. मग त्यातलं आता पहिलं आपण बघायचं झालं विवेक. तर विवेक मध्ये काय आहे तर विच धातू आहे. विच म्हणजे काय तर निवडणे, योग्य काय आहे अयोग्य काय आहे यामधल्या योग्य गोष्टींची निवड करता येणारी जी बुद्धी आहे त्याला विवेक बुद्धी म्हणतात. सारासार विवेक बुद्धी. सार काय आहे ते कळलं पाहिजे, असार काय आहे ते कळलं पाहिजे, पाप कशाला लागतं पुण्य कशाला लागतं हे कळलं पाहिजे, माझ्यासाठी पारमार्थिक कल्याण करणारी कुठली गोष्ट आहे, अकल्याण करणारी कुठली गोष्ट आहे हे कळलं पाहिजे आणि त्यातून योग्य निवडता येणं याला विवेक असं म्हटलं जातं. म्हणजे तुकाराम महाराजांनी म्हटलंय तसं विवेके अंतरी प्रकाश, अविवेकी होय नाश. ज्याच्या अंतरामध्ये विवेक आहे तिथं ज्ञानाचा प्रकाश पडतो आणि ज्याच्याकडं अविवेक आहे त्याचं नेहमीच अधःपतन होतं. त्यानंतर सांगितलं दुसरं की वैराग्य पाहिजे. त्या साधकाच्या मुमुक्षूच्या शिष्याच्या अंगी वैराग्य पाहिजे. वैराग्य ह्यातला मूळ शब्द विरागी किंवा विराग असा आहे. वि म्हणजे विमूढ होणे, त्याच्या विरुद्ध बाजूनं वागणं, आणि राग म्हणजे ज्याच्यामध्ये मला आसक्ती आहे त्या आसक्तीला बाजूला करणं, आसक्ती सोडून वागणं ह्याला वैराग्य म्हटलेलं आहे. आणि विवेक आणि वैराग्य अनुषंगानं एकमेकांवरती अवलंबून येणारेच त्या गोष्टी आहेत. म्हणजे ज्याला विवेक कळला त्याला वैराग्य आतूनच येत असतं. म्हणजे कुठंतरी जाऊन वनात राहणं, भगवी वस्त्र परिधान करणं, घराघरावर तुळशीपत्र ठेवणं म्हणजे वैराग्य नाहीये. तर राहायचं इथंच आहे, गृहस्थाश्रमामध्येच राहायचंय, आपली सगळी कर्तव्य जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडायच्या आहेत, फक्त कर्मफळाची अपेक्षा न ठेवणं, कर्मामध्ये आसक्ती न ठेवणं याला वैराग्य म्हटलेलं आहे. म्हणजे 6व्या अध्यायामध्ये पहिल्या श्लोकात भगवंतांनी सांगितलंय की अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः. केवळ मी अग्नी प्रज्वलित करत नाही म्हणजे मी संन्यासी आहे असं होत नाही. अग्नी प्रज्वलित करत नाही म्हणजे काय तर अग्नी प्रज्वलित करणं हे गृहस्थाश्रमी असल्याचं लक्षण आहे. कारण घरामध्ये जर चूल पेटली तरच सगळं आपला स्वयंपाक होणार आहे, इतर कामं होणार आहे. म्हणजे जो अग्नी प्रज्वलित करतो तो गृहस्थाश्रमी असतो असा त्याचा अर्थ आहे. मग मी अग्नी प्रज्वलित करत नाही म्हणजे मी गृहस्थाश्रमी नाही म्हणून मी संन्यासी आहे असं होत नाहीये. तर भगवंत म्हणतात की अनाश्रित कर्मफल, माझ्या कर्मफळाचा जो त्याग करतो, कर्मामध्ये आसक्ती धरत नाही असा जो आहे तो खरा वैरागी आहे. समर्थ रामदासांनी सुद्धा दासबोधामध्ये हेच गुण सांगितले की विवेक आणि वैराग्य हे जी शिष्याचे भाग्य. आणि विवेक चूडामणीमध्ये बोलताना शंकराचार्य म्हणतात की सगळी ऐहिक भोग जे आहेत त्याच्यापासून पूर्ण निरासक्त होणं, आसक्ती कशातही न ठेवणं हे वैराग्य आहे. माऊलींनी तर अर्जुनाचं वैराग्याचं वर्णन करताना फारच टोकाची उपमा दिलेली आहे. माऊली म्हणतात की अर्जुनाकडं वैराग्य होतच आणि म्हणूनच तो ज्ञानाचा अधिकारी झाला. त्याच्याकडं वैराग्य कसं होतं ह्याची उपमा सांगताना माऊलींनी सांगितले की आपण ओकलेली वस्तू अन्न जे आहे त्याच्यावरती आपली परत वासना जात नाही. अशा वाईट गोष्टीचा आपण जसं मनापासून त्याग करतो ना त्याला वैराग्य म्हणतात. आणि अर्जुनाचं वैराग्य संसाराप्रती हे असंच होतं. वैराग्य हा गुण त्याच्यामध्ये होताच. त्यामुळं ह्या गोष्टी त्याला आता ह्याचा विवेक आणि वैराग्य अर्जुनामध्ये होतच हे बघायचं झालं तर आपल्याला कुठले प्रसंग बघता येतील. तर बघा सुरुवातीलाच अर्जुन म्हणतो की स्वजनम ही कथम हत्वा सुखीन श्याम माधव. माझ्या स्वजनांना मारून मी कसा बरं सुखी होणार आहे. म्हणजे बघा इथं त्याचा विवेक काय आहे तर 2 गोष्टी समोर असताना योग्य गोष्ट निवडणे हा विवेक आहे, ही सारासार बुद्धी आहे. मग एकीकडे स्वजन आहे, एकीकडे राज्य जिंकल्यावर मिळणारं सगळं ऐहिक सुख आहे, संपत्ती आहे, धन आहे, मान आहे, पण तो म्हणतो की त्याच्यापेक्षा मला स्वजन पाहिजे, हा त्याचा विवेक आहे. आणि वैराग्य कुठं पाहायला मिळतं तर ह्याच प्रसंगामध्ये पाहायला मिळतं. कसं तर तो त्याला स्वतःसाठी काही मिळवायचं नाहीये.
युद्धामध्ये त्याच्या पुढच्या 2 पिढ्या ज्या वडिलांच्या जागी आहेत किंवा आजोबांच्या जागी आहेत, अशा 2 पिढ्या तिथं युद्धासाठी उभ्या आहेत. म्हणजे ज्यांच्यासाठी हे मिळवायचं, ज्यांची सेवा करायची, ज्यांना सुख आराम पोहोचवावा, अशा 2 पिढ्या त्या युद्धामध्ये संपणार होत्या. आणि त्याच्या अलीकडच्या पुत्र नातवंड ह्या पण 2 पिढ्या तिथे उभ्या होत्या, ज्यांचं लालन पोषण करावं, लाड कौतुक करावं, त्यांना चांगल्या सुखसोयी द्याव्यात, संगोपन त्यांचं छान पद्धतीनं करावं. म्हणजे पुढच्या 2 पिढ्यांना सुखी ठेवता यावं, मागच्या 2 पिढ्यांना सगळं पुरवता यावं, ह्यासाठी हे त्याला सगळं मिळवायचं होतं. त्याला स्वतःसाठी त्यातलं काही नको होतं. म्हणजे हे जर सगळे लोक स्वजन स्वजन तो जे म्हणतो ते जर सगळे राहणार असले तिथं, तर त्याला राज्य नको होतं असं नाहीये. ह्या सगळ्यांना मारून त्याला राज्य नको होतं. म्हणजे त्याला स्वतःसाठी काही मिळवायचं नाहीये, त्याला आपल्या पिढ्यांसाठी, पुढच्या पिढ्या, मागच्या पिढ्या, आपलं राज्य, ह्यासाठी त्यांना हे सगळं मिळवायचंय. म्हणजे हा विवेक किंवा वैराग्य अर्जुनाच्या ठाई आपल्याला पाहायलाच मिळतं. आणि त्याच्यानंतर सांगितलं की समाधी षट संपत्ती सांगितलेली आहे. म्हणजे हा 6 संपत्ती, म्हणजे हे शिष्याचे असे अनमोल 6 दागिनेच तिथे सांगितलेले आहेत. की त्याच्यामध्ये पहिलं सांगितलंय शम. शम म्हणजे काय, तर मनावरती उत्तम नियंत्रण असणं. 2च अक्षर आहेत म न, पण त्याच्यावरती नियंत्रण मिळवणं अतिशय अवघड आहे. म्हणजे गीतेमध्ये सुद्धा भगवंतांनी सांगितलंय की असंशय महाबाहो मनो दुर्निग्रहे चलम अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते. अर्जुन भगवंतांना म्हणतो की कसं त्यांना ताब्यात ठेवू, कारण चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. भगवंता मन हे अतिशय चंचल आहे, प्रमाथी म्हणजे हट्टी आहे, त्याला आवरणं किती अवघड आहे, त्याला कसं मी सांभाळू. मग तेव्हा भगवंत त्याला म्हणतात की खरं आहे अर्जुना तुझं, असंशय महाबाहो, अवघड आहे मला मान्य आहे, पण उपाय पण सांगितला की अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते. सराव पाहिजे, सरावानं ते मन ताब्यात राहू शकतं. आणि मग वैराग्य असलं की ते जागेवर एकाग्र होऊ शकतं. त्यामुळे अभ्यास आणि वैराग्य ह्यानं त्याच्यामध्ये आपल्याला एकाग्रता साधता येते. आणखी त्याच्यामध्ये मुद्दाम सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की आपल्या आपण सगळे गीता अभ्यासूच आहात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अर्जुनानं गीतेमध्ये अनेक प्रश्न विचारले आणि भगवंतांनी त्याला भरभरून उत्तरं दिली. पण कुठंही अर्जुनानं जो प्रश्न विचारलाय तो ते बरोबर आहे अर्जुना असं कुठेही म्हटलेलं नाहीये. त्याच्या प्रश्नामध्ये जी न्यूनता आहे त्याचा सगळ्या कंगोऱ्यातून त्यांनी व्यवस्थित विचार करून त्याला उत्तर दिलेलं आहे. त्यामुळेच एक प्रश्न त्यांनी विचारावा आणि भगवंतांनी अध्याय अध्याय भरभरून बोलावे, असं हे आपलं सगळं संवाद रूपी अशी गीता आहे. सगळंच अध्यात्म आपलं प्रश्न उत्तर रूपी संवाद रूपीच आहे. तशीच गीता सुद्धा संवाद रूपी आहे. पण इथं जेव्हा अर्जुन म्हणतो की माझं मन खूप चंचल आहे भगवंता, त्याला एका जागी बसवणं अवघड आहे, ह्या एकाच प्रश्नाला भगवंतांनी दुजोरा दिलाय आणि त्याला सांगितलंय अर्जुना तू म्हणतोस ते बरोबर आहे, मन चंचलच आहे, असंशय महाबाहो. म्हणजे संपूर्ण गीतेमध्ये हा एकच प्रश्न असा आहे की भगवंतांनी अर्जुनाच्या ह्या प्रश्नाला दुजोरा दिलेला आहे. आणि परत स्वतः त्याला उपमा सुद्धा दिली आहे. कसं आहे मन, तर वायोरिव सुदुष्करम. म्हणजे वाऱ्याच्या झोताला एक वेळ अडवता येईल, पण मनाचा वेग, मनाचा प्रवास त्याला अडवणं अतिशय कठीण असं काम आहे. पण त्याच्यामध्ये अभ्यासानं सरावानं हे जमू शकतं. हे सोल्युशन पण त्याला दिलेलं आहे. म्हणजे बघा एखादा ज्ञानी आहे किंवा योगी आहे, तो आणि आपण ह्यामध्ये फरक सगळा आहे तो मनाचाच आहे. कारण सगळ्या मनावरतीच आपल्या कर्माचा डोलारा सगळा आपल्या मनावर उभा असतो. म्हणजे आपण जेव्हा समजा पूजेला वगैरे बसतो, पोथी वाचतो, जपमाळ करतो, बसलेलो असतो आपण शरीरानं एका जागी, पण मन कुठं जागेवर असतं, ते 10 दिशांना धावत असतं. हे आपलं सामान्यांचं झालं. पण जे योगी आहेत, महात्मे आहेत, ते फिरतात 10 दिशांना, पण त्यांचं मन जे असतं, म्हणजे शरीरानं ते फिरत असले तरी मन त्यांचं भगवंताच्या ठिकाणी एकाग्र असतं. म्हणजे हा फरक आपल्यामध्ये आहे. आपण बसतो एका जागी शरीरानं, पण मन आपलं फिरत असतं. आणि हे लोक फिरत असतात 10 दिशांना, पण त्यांचं मन भगवंतापाशी चित्त त्यांचं एकाग्र असतं. हे असं मनाला ताब्यात ठेवणं अतिशय अवघड गोष्ट आहे. आणि ह्या शम बरोबर सांगितलंय दम. दम म्हणजे काय, तर इंद्रियांवरती नियंत्रण ठेवणं. मनाबरोबर इंद्रिय सुद्धा तुमची नियंत्रित पाहिजे. म्हणजे आता सांगितलं तसं सरावानं समजा एक 5 मिनिटासाठी मन एकाग्र केलं, पण
इंद्रिय कुठे जागेवर राहतात, ती त्या विषयांवरती धावत असतात ना, त्यांच्या त्यांच्या विषयांमागं. आपल्या जिभेला चमचमीत खायला पाहिजे, आवडतं खायला पाहिजे, कानांना सगळं चांगलं सुमधुर ऐकायला पाहिजे, टीव्हीवर काय लागलंय ऐकलं पाहिजे, दुसऱ्यांचं बोलणं ऐकलं पाहिजे. म्हणजे जरी आपण एखाद्या ध्यानासाठी किंवा अभ्यासासाठी बसलो तरी इंद्रिय धावतच असतात. डोळ्यांना सारखं काहीतरी बघायला लागतं. आजकाल मोबाईल डोळ्यासमोर नसला की सैन पडत नाही. मग हे इंद्रिय त्या त्या विषयांच्या मागं धावतच असतात. म्हणजे मनावरती आणि इंद्रियांवरती ताबा मिळवणं आणि हा मिळवलेला असणं हे उत्तम शिष्याचं लक्षण आहे. आणि हे आपल्याला अर्जुनामध्ये बघायला मिळतं. म्हणजे ही सगळे कौरव पांडव जेव्हा लहान होते तेव्हा द्रोणाचार्यांकडे ते धनुर्विद्या जेव्हा शिकत होते तेव्हा कुणी कितपत आत्मसात केलंय हे बघण्यासाठी त्यांनी एक परीक्षा ठेवली होती. एका झाडाच्या फांदीला एक पक्षी लटकवलेला होता आणि त्या पक्षाच्या डोळ्याचा वेध घ्यायचा होता बाणानं. आणि त्या पक्षाला, त्या फांदीला तो पक्षी लटकवलेला होता, तिथं अनेक आमिष लावलेली होती. काही ठिकाणी अगदी लाडू जिलबी सारखे पदार्थ लावलेले होते, काही ठिकाणी रंगीबेरंगी चेंडू लावले होते. अनेक आमिष, कारण मुलांचं मन एकाग्र आहे का नाही हेच तर पाहायचं होतं. आणि पुष्कळ जण सगळे 100 कौरव, 5 पांडव, इतर त्यांचे शिष्य सगळे गोळा झाले होते. एकेकाला द्रोणाचार्य पुढे येऊन विचारत होते की तुला काय दिसतंय? कोण म्हणायचं मला लाडू दिसतोय, कोण म्हणायचं मला जिलबी दिसतीये, कोण म्हणायचं मला रंगीत चेंडू दिसतोय, कोण म्हणायचं फांदी दिसते, कोण म्हणायचं पूर्ण झाड दिसतंय. पण एकानेही उत्तर दिलं नाही की मला पक्षाचा डोळा दिसतोय. फक्त अर्जुनानं असं उत्तर दिलं की मला पक्षाचा डोळा दिसतोय. म्हणजे ह्या लहान वयामध्ये ह्या सगळ्यांपेक्षा तो उजवा आहे की त्याचं लक्ष केंद्रित आहे, त्याचं शमन दमन नियंत्रित आहे. इंद्रिय आणि मन त्याचं नियंत्रित आहे. जर नसतं तर त्याचं मन पण इकडं तिकडं गेलं असतं, त्याच्या मनाला इतर विषय दिसले असते, इंद्रियांना विषय खुणावले असते. पण तसं नाही झालं. त्यानं उत्तर दिलं की मला बरोबर पक्षाचा डोळाच दिसतोय, हे त्यानं बरोबर सांगितलं. आणि मगाशी भगवंतांनी जसं सांगितलं की अभ्यासेनं, अभ्यास म्हणजे सरावानं हे जमतं. मग हे अर्जुनाला सुद्धा काही एका रात्रीत जमलेलं नाहीये, तर त्यामागं सुद्धा त्याचा सराव आहे. आणि त्याची एक कथा पुराणांमध्ये अशी सांगितली जाते की 5 पांडव लहान होते आणि एका दालनामध्ये ओळीनं सगळे झोपत होते आणि भीम आणि अर्जुन जवळजवळ झोपायचे. आणि एका रात्रीतनं अर्जुनाला जाग आली आणि त्यानं सहज भीमदादाच्या अंगावर हात ठेवावा म्हणून पलीकडे हात नेला. बघतो तर तिथं भीमदादा नाही. मग त्याला वाटलं अरे एवढ्या रात्री हा कुठं गेला. त्यानं सगळे दालनं शोधली, कुठेही त्याला भीमदादा दिसला नाही. मग शोधत शोधत तो मुदबाग खाण्यामध्ये गेला आणि तिथं बघितलं तर भीम मोठे मोठे घास घेऊन खात बसला होता. अर्जुन म्हणला अरे दादा काय करतोयस हे? भीम म्हणला नाही मला भूक लागली, मी अन्न खातोय. अरे खा पण निदान बत्ती तरी लाव. तेव्हा भीम त्याला म्हटला बत्तीची काय गरज आहे, माझा हात सरळ ताटात जातोय, घास सरळ तोंडात जातोय, मला बत्तीची काय गरज नाहीये. पण ही गोष्ट त्या लहान अर्जुनाच्या मनावर एवढी बिंबली की दादाचा घास सहज ताटातनं तोंडात जातोय अंधारामध्ये आणि तो म्हणतोय मला सराव आहे. मग ह्या सरावानं माझा सुद्धा नेम अंधारात सुद्धा ज्याला लागायला पाहिजे त्याला लागला पाहिजे. आणि हा सराव त्यानं केलेला आहे. सगळे झोपल्यावर रात्री केलाय, कधी पहाटे उठून केलेला आहे. म्हणजे आजच्या काळामध्ये बघायचं झालं तर बघा आपल्या मुलं नातवंड स्कूल बस अगदी 9ला 10ला येणार असली तरी 15-20 मिनिटं आधी ही मुलं उठत नाहीत, आपल्या बेडवर लोळत पडलेली असतात. पण ह्याच वयाचा अर्जुन होता, त्याला कुणीही सांगितलं नव्हतं की रात्रीत उठून सराव कर. पण हे त्याची वृत्तीच तशी होती की नवीन नवीन आपली प्रगती करत जायचं, आपल्याला उन्नत करत जायचं. म्हणजे हे शम दम त्याच्या मध्ये भिनलेलंच होतं. त्याच्यानंतर सांगितलंय समाधी षट संपत्तीमध्ये पुढचा हे सांगितलेलं आहे की उपरम असणं. उपरमाचा अर्थ आद्य शंकराचार्यांनी सोप्या भाषेमध्ये त्याची व्याख्या केलेली आहे की बाह्याना लंबनम वृत्ते रेशो परतिरुत्तमा. म्हणजे बाह्याना लंबनम आपलं जे चित्त आहे, आपल्या ज्या वृत्ती आहेत त्याला बाह्य आलंबन एवढी आघात करतात की त्यांची एकाग्रता आपली राहत नाही. साध्या गोष्टी आहेत, आपण किती ठरवतो पण बाहेरनं येणारी जी अवलंबन आहेत त्या आपली चित्त एकाग्र करू शकत नाही. अगदी साधं सोपं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपण समजा एखाद्या ठिकाणी कुठं प्रवचन आहे, सत्संग आहे,
कुठंतरी व्याख्यान आहे असं जायचं म्हणून आपण ठरवतो, छान तयार होतो, वेळेत घरातून बाहेर पडतो आणि हमखास त्याच दिवशी एक मैत्रीण कोणीतरी वाटेमध्ये भेटती. ती म्हणती कुठं चाललीस? आपण सांगतो मी असं असं प्रामाणिकपणे मी सांगून टाकतो की मी व्याख्यानाला चाललीये, तिथं हॉलमध्ये चाललीये. मग ती काय म्हणती, अगं व्याख्यानं आणि प्रवचनं काय रोजचीच आहेत, तो साड्यांचा सेल लागलाय ना, त्याचा आज शेवटचा दिवस आहे आणि मी तिकडंच चाललीये, तिथं चल बरं. म्हणजे ही अशी बाह्यावलंबनं आपण जे ठरवतो त्याच्यावरनं बाह्य लोकांच्या गोष्टींमधून त्याच्यावरती आघात होतात आणि आपल्या चित्तवृत्ती काही स्थिर राहत नाही. हे एक उदाहरण झालं. पण एखादं समजा आपण छान कर्म केलं, कुणी स्तुती करतं किंवा त्याच कर्माची कुणी अवहेलना करतं, मग स्तुती केली की लगेच गर्वानं आपण फुलून जातो, कुणी आपल्याला अपमान केला की आपल्या शरीराचा तीळ पापड होतो. म्हणजे ह्या बाह्यावलंबनामुळं आपल्या चित्तवृत्ती एकाग्र कधीही राहत नाहीत आणि त्याला उपरम म्हटलेलं आहे. हे सगळं बाहेरच्या बाहेर सोडून देता आलं पाहिजे. बाह्यावलंबनच म्हटलेलं आहे ना त्याला, कारण ह्या गोष्टी सगळ्या बाहेरच्या बाहेर सोडता आल्या पाहिजे. आणि ह्या उपरमाला लागूनच त्याच्यावरच अवलंबून असणारा दुसरा गुण सांगितलाय जो साधकाच्या अंगी असावा, तो म्हणजे तितिक्षा. सहन करता आलं पाहिजे. आता म्हणलं तसं सगळी द्वंद्व आहेत, मानापमान आहे, सुख दुःख आहेत, लाभ हानी आहे, जय पराजय आहे. जी जी द्वंद्व आहेत ती सगळी सहन करता आली पाहिजे. म्हणजे भगवंतांनी गीतेमध्ये जेव्हा उपदेश करायला सुरुवात केली 11व्या-2ऱ्या अध्यायातल्या 11व्या श्लोकापासून, तेव्हा लगेचच 2ऱ्या-3ऱ्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितले की मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमा पायिनो नित्यास्तांसी तिक्षस्व भारत. अर्जुना, हे इंद्रियांच्या विषयांचे जे स्पर्श आहेत ते सारखे येणारे जाणारे आहेत. म्हणजे जे अनुकूल असतील, अनुकूल वेदनीयम सुखम, प्रतिकूल वेदनीय दुःखम, जे आपल्या इंद्रियांना अनुकूल आहेत असे विषय घडले की आपल्याला सुख वाटतं, प्रतिकूल गोष्टी घडल्या की आपल्याला दुःख वाटतं, पण ते सहन करता येणं ह्याला तितिक्षा म्हटलेलं आहे. कारण काय आहे, हे सगळे विषय कसे आहेत, का त्यांना सहन करायचं? कारण ते आगमा पायिनो नित्य आहेत, म्हणजे येणारे आणि जाणारे आहेत, त्यातलं कायम काहीच राहणार नाहीये. पण त्यामुळं होतं काय, तर आपल्या मनोवृत्ती इकडं तिकडं सारख्या ढासळत राहतात, फिरत राहतात. आणि हे सगळ्या आगमा पायिनो म्हणजे येणार आहे आणि जाणार आहेत. मग ह्या द्वंद्वांमध्ये जर आपण अडकलो तर आपलं आयुष्य सुद्धा येतं आणि संपून जातं, कधी ते कळत नाही ना. त्यामुळं त्यांना सहन करता येणं ह्याला तितिक्षा म्हटलेली आहे. आणि कोणतीही परिस्थिती ही कायम राहणारी नाहीच आहे. सुख काय, दुःख काय, यश काय, हानी काय, हे सारखं परिवर्तनशील हा जगाचा नियमच आहे. त्यामुळं त्यात न अडकणं हे ज्ञानाचा अधिकारी होण्याची ही लक्षण आहे. आणि हे सुद्धा आपल्याला अर्जुनामध्ये बघायला मिळतं की अर्जुनाच्या आयुष्यामध्ये 2 वेळा 12-12 वर्षाचा वनवास आलेला आहे. 1 वर्ष अज्ञातवास तो वेगळाच, पण 12-12 वर्षाचे वनवास 2 वेळा त्याच्या आयुष्यामध्ये आलेले आहेत. पण ह्या वनवासामध्ये सुद्धा त्यानं अनेक तीर्थयात्रा केलेल्या आहेत, तपश्चर्या केलेल्या आहेत, ऋषीमुनींना तो भेटलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये तितिक्षा आणि उपरम हे जर गुण त्याच्यातले बघायचे झाले तर हे 5 पांडव आणि द्रौपदी जेव्हा वनवासात होते तेव्हा महर्षी वेदव्यास त्यांच्याकडे गेले होते आणि त्यांनी अर्जुनाला, विशेष करून अर्जुनाला त्यांनी सांगितलं की आता काही दिवसामध्ये होणारं युद्ध हे अटळ आहे आणि ते प्रचंड घनघोर होणार आहे, त्यामुळं दिव्य अस्त्र तुम्ही मिळवून ठेवा. असं सांगितल्यावरती अर्जुनानं अनेक तपश्चर्या केल्या, दिव्य अस्त्र मिळवली. आणि महर्षी वेदव्यासांनी त्यांना सांगितलं की तू भगवान शंकरांकडून पाशुपतास्त्र हे अस्त्र मिळवून घे आणि त्यासाठी हिमालयामध्ये जाऊन तपश्चर्या कर. आणि त्या हिमालयामध्ये जाऊन अर्जुनानं अतिशय खडतर अशी तपश्चर्या केलेली आहे. भगवान शंकरांना त्यानं प्रसन्न करून घेतलेला आहे. त्यांच्याबरोबर परत शंकरांनी त्याला तो देण्यास योग्य आहे का नाही त्याचं सामर्थ्य बघण्यासाठी त्याच्याशी युद्ध केलेलं आहे. म्हणजे हे सगळं करत असताना वनवासामध्ये आपल्याला कुणामुळं वनवास प्राप्त झाला ह्याचा विचार करणं नाहीये, किंवा मी जेव्हा राज्यसुख भोगत होतो, कसा आरामात होतो, ह्या विषयांचं चिंतन नाहीये. जे माझ्या समोर आलंय त्याला सहन करणं, ही जी तितिक्षा आणि उपरम हे गुण आपल्याला अर्जुनामध्ये बघायला मिळतात. त्याच्यानंतर सांगितलंय की श्रद्धा असणं हे खूप महत्वाचं आहे. आपले सद्गुरू जे आहेत
ते जे वाक्य सांगतील ते माझ्यासाठी अंतिम सत्य आहे, ते माझ्यासाठी ब्रह्मवाक्य आहे, एवढी श्रद्धा आपल्या गुरूंवरती पाहिजे. मग ते गुरु म्हणजे सद्गुरू असतील, कुणी ग्रंथांना गुरु मानतं, कुणी एखाद्या सगुण देवतेला गुरु मानतं, पण ज्यांना आपण गुरु मानलेला आहे त्याच्यावरती श्रद्धा असणं अतिशय महत्वाचं आहे. कारण ते आपल्याला परमात्मा प्राप्तीचा मार्ग दाखवणार आहेत, म्हणजे ते आपले साधन आहेत, दुवा आहे. मग त्यांच्यावरती आपली श्रद्धा पाहिजेच ना. म्हणजे बघा, आपण जेव्हा एखाद्या गावाला जातो, आपल्या गावाहून एखाद्या ठिकाणी गंतव्यस्थानी आपल्याला जायचंय, आपण एखाद्या बसमध्ये बसतो. मग हे बस हे आपलं साधन आहे जे आपल्याला इथून तिथं पोहोचवणार आहे. मग त्या बसमध्ये बसल्यावरती आपला पूर्ण विश्वास असतो ना बसवरती किंवा बस चालकावरती, त्याच्या बस चालवण्याच्या कौशल्यावरती आपण निर्धास्त बसलेलो असतो की तो मला या गावाहून त्या गावाला प्रवास सुखरूप माझा तो घडवणार आहे. मग हा प्रवास कर, जीवाकडून शिवाचा काय प्रवास, आणि तो सद्गुरू आपला घडवणार आहे. आणि मग त्याच्यासाठी त्यांच्यावरती श्रद्धा असणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि ही श्रद्धा अर्जुनाकडे होती का, तर नक्कीच होती. हे आपण पक्षाच्या डोळ्याला बाण मारायचं उदाहरण बघितलं ना, त्याचाच उल्लेख एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये केलेला आहे की अर्जुनानं बरोबर पक्षाच्या डोळ्याला नेम मारला ही त्याची केवळ एकाग्रता नाहीये, असं संत एकनाथ महाराज म्हणतात की केवळ एकाग्रता नाहीये, तर त्याला गुरूंनी काय सांगितलं होतं की प्रत्येकाचं लक्ष फक्त त्या डोळ्यावर असू दे, आणि ते त्यांना अंतिम सत्य मानलं. आणि द्रोणाचार्यांनी सगळ्यांना विचारलं तसं ह्यालाही विचारलं तुला काय दिसतं, तर त्यानं तेच उत्तर दिलं की मला फक्त पक्षाचा डोळा दिसतो. म्हणजे माझ्यासाठी जे गुरूंनी सांगितलंय ते माझ्यासाठी अंतिम सत्य असणं ही गुरूंवरची श्रद्धा आहे. आणि तो श्रद्धेचा भाग आपल्याला आणखी एका प्रसंगामध्ये बघायला मिळतो की द्रोणाचार्यांनी सगळ्या शिष्यांची, लहान लहानच होते सगळे कौरव पांडव, त्यांची परीक्षा घ्यायची ठरवली की तुम्ही कोणाची माझ्यावरती श्रद्धा आहे हे बघण्यासाठी त्यांनी एक युक्ती अशी केली की हुबेहूब एक मगर तयार केली लाकडाची आणि ती नदीमध्ये नेऊन ठेवली. आणि सगळे आपले कौरव पांडव सगळे शिष्य जे होते त्यांना घेऊन ते नदीच्या तटावर आले. सगळ्यांना सांगितले की गोल उभे राहा, मी स्नान करून येतो. आणि नदीमध्ये चालत चालत ते पुढे गेले आणि मगरीच्या जवळ गेले आणि ओरडा लागले, मगरीनं माझा पाय पकडला, मगरीनं माझा पाय पकडला, मला वाचवा, मला वाचवा. आणि हे असं अचानक काहीतरी प्रसंग घडल्यावर ती मुलं सगळी एवढी घाबरली, त्यांना वाटलं आता मगर बाहेर आली तर आपल्याला काहीतरी करेल, वय लहानच होतं, घाबरणं ही साहजिक होतं. पण सगळेजण पळाले तिथून, सगळ्यांनी पळ काढला. काहींना वाटलं पटकन महालात जावं, वर्दी घ्यावी, कोणीतरी मदतीला येईल, ह्यानं पळालं, पण सगळे पळाले मात्र. आणि राहिला फक्त अर्जुन. म्हणजे ही त्यांची श्रद्धा अर्जुनाची गुरूंवरची बघता येते आपल्याला की तो नाही त्या गुरूंना सोडून गेला संकटामध्ये, तो इथंच थांबला. गुरूंवरची श्रद्धा तर इथं आहेच, पण त्याचं प्रसंग अवधा नाही. त्यानं पटकन धनुष्यबाण घेतलं आणि त्यानं बाण अशा पद्धतीनं मारले की त्या मगरीचा जबडा जो आहे तो उघडाच राहायला पाहिजे. आणि ह्यामध्ये सुद्धा द्रोणाचार्यांच्या पायाला काही इजा होऊ नये ह्याचा सुद्धा त्यानं दक्षता घेतली आणि त्या मगरीचा जबडा उघडा राहील अशा पद्धतीनं त्यानं बाण मारले. द्रोणाचार्य बाहेर आले, त्याला प्रेमानं त्यांनी जवळ घेतलं आणि सांगितलं, अर्जुना तुझ्यासारखा शिष्य मला लाभला हे माझं खरोखर भाग्य आहे, तुझी किती श्रद्धा आहे माझ्यावरती. आणि तेव्हा त्यांनी त्याला वचन दिलं की मी तुझ्यासारखा श्रेष्ठ धनुर्धर दुसरा होऊ देणार नाही. आणि प्रत्यक्ष आपला मुलगा अश्वत्थाम्याला सुद्धा जे धनुर्विद्येतले डावपेच द्रोणाचार्यांनी शिकवले नाही ते अर्जुनाला शिकवले. ब्रह्मास्त्र विद्या सगळ्यांना माहिती आहे की ती सुद्धा त्याला त्यांनी पहाटे उठून एकट्याला शिकवली. पण अश्वत्थामा त्यांना नजर चुकून तिथं जायचा आणि थोडस त्यानं ते शिकलं, पण त्याला उपसंहार त्या ब्रह्मास्त्राचा त्यानं शिकला नव्हता आणि त्याचा परिणाम काय झाला ती गोष्ट माहिती आहे सगळ्यांना, पण आता त्यामध्ये काही शिरणार नाहीये. पण ही अशी त्याची गुरुवरची श्रद्धा होती. आणि जेव्हा ह्या कौरव पांडवांचं सगळं शिक्षण पूर्ण झालं धनुर्विद्येचं, तेव्हा त्यांनी सांगितलं द्रोणाचार्यांनी की आम्हाला तुम्हाला काहीतरी गुरुदक्षिणा द्यायची. खरं तर कुरुकुळाकडून जे मिळायचं ते त्यांना मिळणारच होतं, पण ह्या सगळ्या लहान मुलांची पण इच्छा होती की आपण पण आपल्या गुरूंना काहीतरी दक्षिणा द्यावी. मग त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की आम्ही काय देऊ तुम्हाला. द्रोणाचार्य म्हणले की माझी एकच इच्छा आहे. काय इच्छा आहे, तर तो द्रुपद राजाला बंदिवान करून माझ्या समोर घेऊन या, एवढी मला गुरुदक्षिणा द्या. आणि ही त्यांची गुरुदक्षिणा ऐकल्याबरोबर सगळे कौरव पटकन गेले.
कारण त्यांना वाटलं की आपण पांडवांच्या बरोबर गेलो की सामर्थ्य करणार आपण, जिंकणार आपण, पराक्रम करणार आपण, आणि सगळे उदो मात्र या पांडवांचं करणार. म्हणून पांडवांना वगळून हे सगळे कौरव द्रुपदाला बंदिवान करायला गेले. पण द्रुपदाचं सैन्य, सामर्थ्य, पराक्रम ह्याच्यापुढे त्यांचा काही टिकाव लागला नाही. ते तसेच माघारी आले आणि ते परत आल्यावर 5 पांडव द्रुपदाला बंदिवान करायला गेले. अर्जुनानं, भीमानं, युधिष्ठिरानं, नकुल सहदेवांनी सगळ्यांनीच खूप शर्थ केली, सामर्थ्य दाखवलं, पराक्रम केला आणि द्रुपद राजाला बंदिवान केलं. पण अर्जुनानं द्रुपद राजाला सांगितलं, हे बघ, माझं आणि तुमचं काही वैर नाहीये, फक्त माझ्या गुरूंची इच्छा आहे आणि माझी गुरूंवर श्रद्धा आहे. त्यामुळं तुला मी त्यांची गुरुदक्षिणा म्हणून तिथं फक्त बंदिवान करून घेऊन जाणार आहे आणि तुला बंदिवान अवस्थेत पाहिलं की तुम्हाला सही सलामत सन्मानानं मी परत आणून सोडणार आहे. माझं यामध्ये काही तुमच्याशी वैर नाहीये. आणि तिथं द्रुपदानं त्याचा पराक्रम, त्याचा नम्रपणा बघितला. ही गोष्ट सुद्धा पुढे मोठी आहे, त्याचा आता आपल्याला काही त्यामध्ये शिरण्याचं कारण नाहीये. पण इथं अर्जुनाची गुरूंवरची श्रद्धा दिसती, परत त्याचं द्रुपदाशी वागणं दिसतं, नम्रपणा दिसतो. द्रुपदानं त्याचे गुण तिथं त्याचे हेरलेले आहेत त्याचे गुण. मग त्याच्यानंतर ही गुरूंवरची श्रद्धा झाल्यावरती एक त्याचा प्रत्येक साधकामध्ये असावा असा गुण, त्या समाधी षटसंपत्ती मधला शेवटचा गुण येतो तो म्हणजे समाधान. म्हणजे ह्या ज्या 5 गोष्टी सांगितल्या, शम, दम, उपरम, तितिक्षा, गुरूंवरची श्रद्धा जेव्हा असती तेव्हा समाधान. समाधान म्हणजे काय, तर सम्यक आधान, एकाग्रता पाहिजे, ह्याला समाधान म्हटलेलं आहे. तर ती एकाग्रता असणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे जगद्गुरु संत तुकारामांनी म्हटलंय ना, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ठेविले अनंते तैसेची राहावे म्हणजे काय, सुख दुःख येणार आहेत, सगळे अनुकूल प्रतिकूल घटना घडणारच आहे. आणि का घडणार आहेत, त्या तुमच्या प्रारब्ध वर्ष आहे, तुम्ही केलेल्या कर्माचं ते फळ आहे आणि ते भोगल्याशिवाय तुमची सुटका नाहीये, म्हणून तो तुम्हाला तसं ठेवणार आहे. म्हणून ठेविले अनंते तैसेची राहावे, पण चित्ती असू द्यावे समाधान. समाधान म्हणजे समाधान, एकाग्रता, तुमची मनाची चित्ताची एकाग्रता मात्र त्याच्यापाशी असावी. आजूबाजूला कितीही द्वंद्व, अनुकूल प्रतिकूल काही असलं तरी ते सगळं घेऊन मन तेवढं तुमचं एकाग्रपणे भगवंतापाशी असावं. ही अशी षटसंपत्ती जी सांगितली आहे ती सगळी आपल्याला अर्जुनामध्ये लहानपणापासून बघायलाच मिळते. आणि त्याच्या शेवटी जी साधन चतुष्टयी मधलं शेवटचं साधन सांगितलंय की ते म्हणजे मुमुक्षुत्व सांगितलेलं आहे. मुमुक्षुत्व म्हणजे काय, तर मुमुक्षु म्हणजे ज्याला मोक्षाची तीव्र इच्छा आहे त्याला मुमुक्षु म्हणायचं. आणि हे मुमुक्षत्व अर्जुनामध्ये होतच, कारण सुरुवातीलाच त्यानं भगवंतांना गीतेमध्ये सांगितलंय की शिष्यस्तेहम शाधी मानवाम प्रपन्नम, आणि माझ्यासाठी कल्याणकारक काय आहे, यच्छ्रेयस्या निश्चितम ब्रूहि तन्मे, माझं कल्याण करणारं काय आहे ते तू मला सांग, असं अर्जुनानं सांगितलंय. म्हणजे त्यालाही कुठंतरी आपलं कल्याण व्हावं हे मुमुक्षुत्व आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतं. म्हणजे हे सगळे गुण अर्जुनामध्ये होते, त्यामुळे तो ह्या ज्ञानाचा अधिकारी झाला, म्हणजे साधक झाला, शिष्य झाला. पण एवढ्यावरतीच हे म्हणून त्याला हे ज्ञान दिलं गेलं असं नाहीये. तर ह्या साधन चतुष्टयीनं तर अर्जुन संपन्न होताच, म्हणून तो ज्ञानी झाला, भगवंतांचा प्रिय भक्त झाला. पण पुढं असे काही प्रसंग घडले की त्यामध्ये त्या दोघांमध्ये छानपैकी सख्य निर्माण झालं आणि तो फक्त भगवंतांचा भक्त न राहता सखाही झाला. आणि स्वतःही भगवंतांनी हे सुरुवातीला 4थ्या अध्याय गीतेमध्ये सांगितलंय की भक्तोसी मे सखाचे की रहस्य भेद उत्तम, अर्जुना तू माझा उत्तम भक्त आहेस, उत्तम सखा आहेस, म्हणूनच मी तुला हे उत्तमातलं उत्तम असं रहस्य तुला मी सांगतोय. त्यामुळं तो त्यांचा सखा कसा झाला ह्याचे 2-3 प्रसंग बघायचे झाले तर खरं तर ते आत्ते भाऊ, मामे भाऊ, भाऊ भाऊ आहेत. पण असं आत्यासारखं कायम ते एकमेकांना भेटणारे असे नव्हते, कारण एक तर पूर्वी जाण्या येण्याची साधनं नव्हती. कृष्ण होते द्वारकेला, हे होते हस्तिनापुरामध्ये, त्यामुळे जाण्या येण्याची साधनं नव्हती किंवा संपर्कासाठी फोन हे अशा गोष्टी नव्हत्या. त्यामुळे जरी भाऊ भाऊ असले तरी ते फार अगदी एकमेकांच्या सानिध्यात होते, सहवासात होते असं नाहीये. खऱ्या अर्थानं ते दोघं समोरासमोर केव्हा आले, केव्हा त्यांची भेट झाली, तर ती द्रौपदी स्वयंवरामध्ये दोघं ते एकत्र भेटलेले आहेत. म्हणजे कौरवांनी
पांडवांचा आणि कुंतीचा काटा कायमचा काढून टाकावा म्हणून त्यांच्यासाठी लाक्षागृह बांधलं आणि लाक्षागृहामध्ये ते राहायला गेल्यावर एक दिवस त्याला ते पेटवून द्यायचं असं त्यांचं कुठं कारस्थान होतं. पण ही गोष्ट विदुराला माहिती होती आणि विदुराने जेव्हा लाक्षागृहाची रचना व्हायला लागली, बांधकाम चालू होतं, तेव्हाच एक भुयारी मार्ग खडून ठेवला होता जो सुखरूप त्यांना बाहेर घेऊन जाणारा होता आणि ह्यांना लाक्षागृहामध्ये राहायला पाठवलं. आणि ज्या दिवशी ते लाक्षागृह जाळण्याची यांची योजना होती त्याच रात्री विदुरानं सगळ्यांना सही सलामत त्या भुयारातून बाहेर काढलं. ते सगळे सुखरूप राहिले पण ते परत हस्तिनापूरला काही आले नाही, ते वनामध्येच राहिले. मग तिथं काही दिवस राहिले, पुढे पांचाळ देशामध्ये गेले आणि तेव्हा द्रुपद राजानं द्रौपदी स्वयंवराचा पण ठेवला होता आणि तो पण म्हणजे अनेक राजे महाराजे त्या पणासाठी आले होते. प्रत्येकानं प्रयत्न करून बघितला, कुणालाही जमलं नाही. शेवटी ब्राह्मण वेशामध्ये आलेले पांडव, कारण ते वनामध्ये राहत होते त्यामुळे ते ब्राह्मण वेशात आले होते आणि त्या पांडवांवरती अर्जुन उठला आणि अर्जुनानं धनुष्य बाण घेऊन माशाच्या डोळ्याचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पाहून वरती डोळ्याचा त्यानं बरोबर भेद घेतला आणि द्रौपदीला जिंकलं. आणि इथं पहिल्यांदा कृष्ण आणि अर्जुनाची भेट झाली आणि कृष्णानं अर्जुनातले गुण हेरले तिथं की किती म्हणजे सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये, चिकाटी आहे, एकाग्रता आहे, विनम्रता आहे. या अनेक गुणांनी कृष्ण अर्जुनाच्या ह्या गुणांनी भारावून गेला. मग पुढं ते द्रौपदीला घेऊन आपल्या घरी आले, म्हणजे जिथं ते वनामध्ये राहत होते तिथं 5 पांडव द्रौपदीला घेऊन आले आणि अर्जुनानं सांगितलं, आई आम्ही काय विलक्षण भेट आणली आहे बघ. कुंती माता काही कामात होती, तिनं न बघता सांगितलं की जे आणलंय ते 5 जणांमध्ये वाटून घ्या. म्हणजे केवढा कलाटणी देणारा हा प्रसंग आहे. जेव्हा अर्जुनानं द्रौपदीला जिंकलं तेव्हा काहीतरी मनामध्ये भावना असतील ना त्याच्या जिंकण्याबद्दल, पण हिनं कुंती मातेनं आल्यावरती आदेश दिला की 5 जणांच्या वाटून घ्या. ती काही वस्तू नव्हती, ती व्यक्ती होती, ती स्त्री होती. पण इथंही आपल्याला अर्जुनाचा गुण बघायला मिळतो, म्हणजे मातृ प्रेम त्याला बघायला मिळतं. आईनं आदेश दिलाय ना मग तो पाळायचा. आणखीन एखादा असला तर म्हणू शकला असता, आई मी माझ्या सामर्थ्यावर तिला जिंकलंय, मी का बरं ह्या 5 जणांच्या 14 जणांच्यात वाटू, असं म्हणू शकला असता. पण अर्जुनानं नाही केलं तसं. आईचा आदेश हा अंतिम आदेश, युद्धाचा आदेश तुला कुंती मातेनंच दिला होता, कारण अधर्म खूपच फोफावला होता. त्यामुळे बघा गीतेमध्ये जिथं जिथं अर्जुन भगवंतांना अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त करायचंय तिथं तिथं अर्जुनासाठी कौंतेय हे संबोधन वापरलंय, कारण त्याला आठवण करून द्यायचे तू कुंती मातेचा पुत्र आहेस आणि कुंतीचा आदेश आहे युद्ध करणं. त्यामुळं हा ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 5 जणांच्या द्रौपदीला वाटून घ्या आणि तिथं आईचा आदेश पाळणं आणि बंधुभाव दोन्ही गुण आपल्याला अर्जुनाचे बघायला मिळतात. त्याप्रमाणे त्या 5 पांडवांचा द्रौपदीचा विवाह झाला आणि मग हस्तिनापूरला कळलं की पांडव सगळे सही सलामत आहेत. मग पितामह भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांच्या सांगण्यावरून त्यांना हस्तिनापूरला आणलं गेलं आणि जो निम्म भाग होता हस्तिनापूरचा, जो ओसाड होता, ते खांडववन त्यांना देण्यात आलं. पण स्वसामर्थ्यावरती त्यांनी खांडववनाचं इंद्रप्रस्थ नगरीमध्ये रूपांतर केलं आणि या इंद्रप्रस्थ नगरीमध्ये ते राहत होते. 5 पांडव, द्रौपदी यांचं सहजीवन छान मजेत चाललेलं होतं. आणि एकदा नारद मुनी तिथे आले आणि नारद मुनींनी पांडवांना सांगितलं की तुम्ही 5 भावांमध्ये एकच पत्नी आहे आणि ह्या गोष्टीवरून तुमच्यामध्ये वितुष्ट यायला नको आणि त्यामुळे तुमची एकी भंग व्हायला नको, कारण तुमची एकी हे असणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे मी 1-2 नियम तुम्हाला सांगतो, त्या नियमांचं पालन करा. काय नियम सांगितले? पहिला नियम म्हणजे द्रौपदी एका पांडवाबरोबर 1 वर्ष राहील आणि दुसरा नियम असा सांगितला की द्रौपदी आणि 1 पांडव एका कक्षामध्ये असताना दुसऱ्या पांडवानं तिथं जायचं नाही. असे 2 नियम नारद मुनींनी पांडवांना सांगितले आणि ह्या नियमांचं पालन करून त्यांचं सहजीवन अतिशय उत्तम चाललं होतं. पण एक घटना मध्ये अशी घडली की एक दिवशी एक ब्राह्मण ओरडत राजवाड्याच्या दिशेनं आला की माझ्या गायी चोरांनी चोरल्या, त्या मला मिळवून द्या, मला गायी पाहिजेत, हे असा आरडाओरडा करत तो राजवाड्यापाशी आला आणि अर्जुनाच्या कानावरती ही गोष्ट पडली आणि अर्जुनाचं प्रजाहित दक्षता आपल्याला इथे बघायला मिळते. तो तडक आपल्या जिथं शस्त्र ठेवलेली आहेत त्या कक्षामध्ये तो गेला, आपली शस्त्र घेतली
आणि तो बाहेर येणार एवढ्यात त्याच्या लक्षात आलं की त्याच कक्षामध्ये युधिष्ठिर आणि द्रौपदी एकांतामध्ये गप्पा मारत बसलेले आहेत. त्याला कल्पना नव्हती त्याची. तो शस्त्र आणण्यासाठी त्या कक्षामध्ये गेला होता. मग ती त्यानं शस्त्र घेतली. ज्या चोरांनी ती गायी त्याच्या पळवून नेल्या होत्या त्यांना पळवून लावलं. ती गायी त्याला ब्राह्मणाला परत मिळवून दिल्या आणि परत तो तडक राजवाड्यामध्ये आला, त्या कक्षामध्ये आला आणि युधिष्ठिराला आणि द्रौपदीला त्यानं सांगितलं की माझ्याकडून नियमाचं भंग झालेलं आहे, त्यामुळं मी त्याचं प्रायश्चित्त म्हणून 12 वर्ष वनवास स्वीकारणार आहे. द्रौपदीनी आणि युधिष्ठिरांनी दोघांनी त्याला समजून सांगितलं, अरे अर्जुना, तू त्याने मुद्दाम नाही केलंस. आपत्कालीन स्थितीमध्ये एखाद्या वेळी नियमाचा भंग झाला तरी चालतं आणि हे काही तू मुद्दाम केलं नाहीयेस. आमच्या मनामध्ये तुझ्याबद्दल कोणताही किंतु नाहीये. तुला एवढं मोठं प्रायश्चित्त घ्यायची काही गरज नाहीये. पण एका बाजूला त्याची प्रजाहित दक्षता आहे, तो त्याला सोडू शकत नव्हता ब्राह्मणाला, आणि दुसरीकडे नियमभंग त्याच्याकडून घडलं, त्याचं प्रायश्चित्त घेतल्याशिवाय तो राहिलेला नाहीये. मगाशी आपण त्याचं वैराग्य बघितलं, ते इथं सुद्धा बघायला मिळतं. सगळं सहजीवन आहे, सगळी सुख आहेत, ते सोडून एका क्षणात त्यानं सगळं सोडलं आणि मी वनवासाला जातो हे सांगितलं. आणि त्या वनवासामध्ये सुद्धा त्यानं अनेक तीर्थयात्रा केल्या, ऋषी मुनींना भेटलेला आहे आणि तो पुढे द्वारकेमध्ये आलेला आहे आणि तिथं त्याची सुभद्रेशी भेट झालेली आहे. दोघांचं एकमेकावरती प्रेम जमलेलं आहे. आणि तेव्हाच नेमकं बलराम दादांनी सुभद्रेचं लग्न दुर्योधनाशी ठरवलेलं आहे. पण म्हणजे बलराम दादा आणि कौरव हे त्या कौरवांच्या बाजूने होते, पण श्रीकृष्णांना माहित होतं दुर्योधन कसा आहे, त्यामुळे त्यांना काही हा विवाह होऊन द्यायचा नव्हता. आणि सुभद्राचं आणि अर्जुनाचं प्रेम जमलंय हेही त्यांना माहिती होतं. त्यामुळं श्रीकृष्णाने अर्जुनाला सल्ला दिला की उद्या सुभद्रा मंदिरामध्ये जाईल रथामधून, तर तू तिथं ब्राह्मण वेशामध्ये जा आणि तिचं अपहरण करून तिला घेऊन जातो. म्हणजे एवढी मोठी गोष्ट कृष्णानं आपल्याला सांगितली, त्याच्यावर विश्वास ठेवून अर्जुनानं तिचं अपहरण केलं. आणि अर्जुनाचा त्याच्यावरती विश्वास होता आणि कृष्णानंही त्याला कृष्णालाही वाटलं की ही सुभद्रा आपली लाडकी बहीण जी आहे ती अर्जुना बरोबर सुखात राहील. म्हणजे आता अर्जुनाचं नातं एवढं घट्ट होत गेलं. म्हणजे बघा, पहिल्यांदा फक्त उत्तम शिष्य होता, मग तो भक्त झाला, आता सखा झाला आणि आता तर तो यादव कुळाशीच जुळला गेला की त्याच्या प्रिय बहिणीचा तो पती झाला. आणि ह्या दोघांच्यातलं सख्य वाढण्याचा आणखीन एक महाभारतातला महत्वाचा प्रसंग असा येतो, तो म्हणजे खांडव वन दहनाचा. एकदा कृष्ण आणि अर्जुन यमुनेच्या काठी विहार करत होते आणि तिथं अग्निदेव ब्राह्मण वेशामध्ये आले आणि अग्निदेवानं दोघांना सांगितलं की श्वेतकी राजानं जो दीर्घकाळ यज्ञ चालू ठेवलेला आहे, त्या यज्ञातल्या हवन केलेलं तूप खाऊन खाऊन भक्षण करून मला अजीर्ण झालेलं आहे आणि माझी शक्ती मंदावलेली आहे आणि माझी ह्याच्यावरती उपाय करणाऱ्या वनस्पती या खंडव वनामध्ये आहेत. आणि मी जेव्हा जेव्हा या वनस्पती खायला किंवा भक्षण करायला इथं येतो तेव्हा इंद्र पाऊस पाडतो आणि ह्या सगळ्या वनस्पती विझवून टाकतो. कारण अग्निदेवांचं भक्षण म्हणजे वनस्पतींचं दहनच आहे ना, त्यांचं भक्षण तेच आहे. वनस्पतीनं जेव्हा आग लागती तेव्हा इंद्र बरोबर पाऊस पाडतो. आणि इंद्रानं पाऊस पाडण्याचं कारण म्हणजे तो खंडवनाचा भाग तेव्हा देवांकडे होता आणि इंद्र त्याचं रक्षण करत होता. आणि इंद्राचा भक्त आणि प्रिय सखा तक्षक, जो नागांचा राजा आहे, तो तिथं वास्तव्याला होता. अनेक कुळं त्याची त्या वनामध्ये होती. त्यामुळं हा पाऊस पडला की इंद्र विझवत असे. त्यामुळं अग्निदेवांचा दाह काही कमी होत नव्हता, त्यांचं अजीर्ण काही कमी होत नव्हतं. त्यामुळं अग्निदेवांनी ह्या दोघांना सांगितलं की मला तुम्ही मदत करा. आणि त्या दोघांनी वचन दिलं की आम्ही तुम्हाला मदत करू. आणि मग अग्निदेवानं म्हणजे वरुण देवाच्या सहाय्यानं अर्जुनाला गांडीव धनुष्य, अक्षय भाता आणि दिव्य रथ दिला. कृष्णाला सुद्धा काही शस्त्र अस्त्र दिली आणि दोघांनी घनघोर असं इंद्राशी युद्ध केलं आणि युद्धाचा पराभव झाला. आणि इंद्राचा पराभव झाला आणि इंद्राला राग आला, कारण काही झालं तरी अर्जुन हा इंद्रपुत्र आहे, इंद्राचा मुलगा आहे अर्जुन. आणि तो क्रोधित झाला, पण आपल्या मुलाचं सामर्थ्य बघून तेवढाच भारावून गेला आणि त्याची परीक्षा बघावी म्हणून त्यानं आणखीन देवदेवतांना पाठवलं, यक्षाला पाठवलं, आणखीन महान योद्ध्यांना पाठवलं. सगळ्यांशी या दोघांनी घनघोर असं युद्ध केलं.
आणि त्या युद्धाचा परिणाम काय झाला? एक म्हणजे अग्निदेवांचा दाह, अजीर्ण शांत झालं, त्यांची शक्ती पूर्ववत आली आणि अर्जुनाला गांडीव, धनुष्य, अक्षय धाता, दिव्य रथ मिळाला. कृष्णाला सुद्धा अनेक दिव्य शस्त्र तिथे मिळाली आणि मुख्य म्हणजे त्या दोघं युद्ध सखे झाले. म्हणजे आतापर्यंत सौसख्य होतच त्यांच्यामध्ये, पण अर्जुनाचं जे रणनीती आहे, जे सामर्थ्य आहे, जे पराक्रम आहे, ते भगवंतांनी जवळून आजमावलं. त्यामुळं त्यांचं सख्य म्हणजे आता मराठी भाषेत आपण ज्याला बॉन्डिंग म्हणतो, तर ते बॉन्डिंग त्यांचं चांगल्या पद्धतीनं जमलं. म्हणजे हे सगळ्यामध्ये अर्जुनामध्ये ज्ञानाच्या अधिकारी होणारी पात्रता तर होतीच होती. मग त्याच्यामुळं भगवंतानं त्याच्यामुळं शिष्यत्व त्याला पत्करलं. पण त्याला अजून भगवंत पण अर्जुनाला कृष्णाचं कळलेलंच नव्हतं, तेव्हाच तो त्यांचा शिष्य झालाय. सुरुवातीलाच तो म्हणतो ना, शिष्यस्तेहम शाधी मानत्वा प्रपन्नम. त्याला काही भगवंत पण त्यांचं कळलेलंच नाहीये, ते पुढे उशिरा कळलेलं आहे. पण कृष्ण म्हणजे उत्तम सल्लागार आहे, उत्तम मार्गदर्शक आहे, मानसिक आधार आहे, ही श्रद्धा त्याची कृष्णावरती होती. म्हणजे बघा, आपल्या आजच्या ह्याच्यातलं सोपं उदाहरण बघायचं झालं तर एखादा बिकट प्रसंग आपल्यावरती म्हणजे उद्भवला आपल्या बाबतीमध्ये. समजा एखादी अगदी जवळची व्यक्ती दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे, सिरियस आहे, अशा वेळी त्या व्यक्तीच्या जवळची व्यक्ती निर्णय नाही घेऊ शकत, कारण तिचा सगळं त्या दुःख एवढं असतं, काळजी असते, त्यातनं ती निर्णय घेऊ शकत नाही. अशा वेळी ती व्यक्ती काय करते? आपल्यापैकी जवळची जो आहे, जो अधिकारी आहे, त्याला सांगते की तू जो निर्णय घेशील तो मला मान्य आहे असं सांगते. पण हे सांगत असताना त्या व्यक्तीचा अधिकार म्हणजे कुणाला तरी जवळच्या लहान मुलाला किंवा तिसऱ्याच व्यक्तीला ती सांगत नाही, जो योग्य निर्णय घेऊ शकेल अशाच व्यक्तीवरती ती निर्णय सोडते की तू जो घेशील निर्णय तो मला आता मान्य आहे. मग तसंच अर्जुनाच्या बाबतीत जेव्हा जेव्हा बिकट प्रसंग आले तेव्हा अर्जुनाला कृष्णाचाच आधार वाटलेला आहे. त्यानं जिथं जिथं आपल्याला काही मार्गदर्शन पाहिजे, सल्ला पाहिजे, तर आपल्या बरोबर कृष्ण आहे. याचंच उदाहरण म्हणजे जेव्हा युद्ध ठरलं, दुर्योधन आणि अर्जुन भगवंतांकडे मदत मागायला गेले, तेव्हा एका क्षणी अर्जुनानं सांगून टाकलेलं आहे की तू मला माझ्या बरोबर पाहिजेस, तुझी नारायण सेना मला काही गरज नाहीये त्याची, तू आहेस ना बास. मग हे सांगितलं कशावर? तर ह्या भरवशावरच सांगितलं. तो उत्तम सल्लागार आहे, उत्तम मार्गदर्शक आहे, हे सगळी त्याची श्रद्धा त्याच्यावरती होती. म्हणजे त्याच्याकडं शिष्यत्व त्यानं पत्करलं, तो त्यांचा श्रद्धा असणारा भक्त झाला. परत त्यांच्यामध्ये सखा झाला, तो स्नेह उत्पन्न झाला आणि लाडक्या बहिणीचा पती झाला. हे त्यांच्यातलं जे नातं आहे ते पुढे पुढे खूप छान वाढत गेलं. म्हणजे तो केवळ एक महान योद्धा होता, महान धनुर्धर होता म्हणून काही भगवंतांनी त्याला गीता सांगितलेली नाहीये. तर मुख्य म्हणजे अर्जुनाकडं तीव्र असं मुमुक्षत्व होतं. माझं कल्याण कशात आहे हे तू मला सांग, हे त्यानं पहिल्यांदा सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये मुमुक्षत्व होतं, त्याच्यामध्ये सत्य जाणून घ्यायची तळमळ होती, मनामध्ये अनेक प्रश्न होते पण त्यामध्ये हटवादीपणा नव्हता. आणि भगवंतांना सुद्धा असेच शिष्य आवडतात. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींचा कृष्ण अर्जुनाला हेच म्हणतो की हे ना तो आवडे मज जीवाशेनी ना पाडे. म्हणजे अर्जुना, मला तुझ्यासारखे भक्त आवडतात रे, आणि माझ्याकडे मानवा आहे त्यांची. असे भक्त माझ्याकडे येतच नाही, मला प्रश्न विचारतच नाहीत. मला खूप बोलायला आवडतं पण मला काही प्रश्न कोणी विचारत नाही, ती भगवंतांची खंत आहे. पण एकदा जर माझ्याकडे असा भक्त आला तर माऊली म्हणतात की तो भगवंत म्हणतात की हे ना तो आवडे मज जीवाचे पाडे. असा एकदा भक्त मिळाला ना की माझ्या जीवापेक्षा मी त्याच्यावरती प्रेम करतो, माझ्या जीवाची सुद्धा मी पर्वा करत नाही, इतकं त्याचं संगोपन मी करतो. आणि तू असाच आहेस अर्जुना, म्हणून गा पंडू सुटा, तू प्रियू आणि तूची श्रोता. म्हणजे तुझ्या रूपानं श्रोतारूपी भक्त मला असा मिळालाय. आणि असे भक्त मिळाले की भगवंतांच्या सुद्धा आनंदाला पारावर उरत नाही. म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये बघा, ही जिज्ञासा, हा श्रद्धाळूपणा, हा सगळं अर्जुनामध्ये आपल्याला बघायला मिळतं. आणि तोच उल्लेख महाभारतामध्ये येतो की जेव्हा युद्ध ठरलेलं आहे आणि आदल्या दिवशी रात्री श्रीकृष्णाचा आणि दारुकाचा संवाद आहे. श्रीकृष्ण त्या दारुकाला सांगतात की मला अर्जुन इतका प्रिय आहे की त्याच्याशिवाय एक क्षण सुद्धा राहू शकत नाही, इतका मला अर्जुनाशिवाय चैनच पडत नाही, एवढा तर मला तो खूप आवडतो. म्हणजे
भगवंत त्याला म्हणतात की नातेवाईकांपेक्षा नव्हे तर माझ्या प्रिय पत्नींपेक्षा सुद्धा अर्जुन मला आवडतो. म्हणजे अशा ते दोघं एकच होते, नरनारायणच ते होते. म्हणून हे ज्ञान भगवंतांनी त्याला निमित्त करून हे अखिल मानव जातीला दिलेलं आहे. म्हणजे तिथं मगाशी म्हटलं तसं पितामह भीष्म होते, द्रोणाचार्य होते, कृपाचार्य होते, जे ज्ञानानं वयानं जरी वृद्ध असले तरी ते अर्जुनासारखे मनानं रिकामे नव्हते. कर्तव्यानं जबाबदारीनं ते दबलेले होते. म्हणजे इथं अर्जुनाची जी अवस्था आहे, स्वजनांप्रती मोह उत्पन्न होऊन हातातून गांडीव धनुष्य गळून पडलं त्याच्या, ही त्याची कमजोरी नाहीये, किंवा भगवंतांचं शिष्यत्व पत्करलं ही त्याची कमजोरी नाहीये, तर हा त्याच्या अंतर्मनातला प्रामाणिकपणा आहे. बघा ना, म्हणजे जे त्याच्या जीवावर लहानपणापासून उठले, आता तरी युद्धाला उभे राहिले, ते सगळे माझे स्वजन आहेत म्हणतोय तो. म्हणजे खरं बघायला गेलं तर त्याला जसे कौरव स्वजन वाटतात तसं त्याला कौरवांना सुद्धा पांडव स्वजनच वाटायला पाहिजेत ना, पण त्या कौरवांना नाही वाटले, इतर पांडवांना सुद्धा ते स्वजन वाटले नाहीत, पण अर्जुनाला वाटले. ही त्याच्यातली विशेषता आहे. आणि त्यातूनच त्याची अवस्था धर्मसम्मूढ चेता अशी झालेली आहे. मग हेच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा अनेक कर्तव्य भावना, हा संघर्ष आपल्यामध्ये सुद्धा निर्माण होतोच. योग्य काय आहे, सोयीचं काय आहे, यामध्ये संभ्रम निर्माण होतो. आणि काही वेळा एवढी परिस्थिती गंभीर होऊन जाते की आपलं धनुष्य, जे गांडीव धनुष्य अर्जुनाच्या हातून गळून पडलं तसं आपल्या हातून पण गळून पडतं. प्रश्नांचा कल्लोळ मनामध्ये उडतो. म्हणजे प्रश्न पडणं हे चुकीचं नाहीये, पण त्या योग्य मार्गदर्शकाकडे जाऊन प्रश्न विचारणं, सत्य जाणून घेणं, ही तयारी असली पाहिजे. जे अर्जुनानं केलंय, म्हणजे त्यानं प्रश्न विचारले, स्वतः त्यावर विचार केला, समजून घेतलं आणि शेवटी निर्णय पण त्यानं घेतला. म्हणजे नष्टो मोह स्मृती लब्धा त्वत् प्रसादा मयाच्युत स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनं तव. म्हणजे सुरुवातीला गांडीवम संस्थते हस्तात म्हणणारा अर्जुन करिष्ये वचनं तव ह्या निर्णयावरती येऊन पोहोचला. सुरुवातीला संभ्रमित असणारा अर्जुन भगवंतांच्या ज्ञानानं कर्तव्यनिष्ठ झाला. त्यामुळे हे गीतारूपी ज्ञान त्या फक्त अर्जुनासाठी नाहीये, तर प्रत्येकाच्या अंतर्मनातल्या अर्जुनासाठी ते आहे. फक्त आपल्याला जिज्ञासा पाहिजे, आपल्या आचरणामध्ये विनयता पाहिजे, नम्रपणा पाहिजे, गुरूंवर आपल्या श्रद्धा पाहिजे, प्रश्न विचारण्याचं धैर्य पाहिजे आणि सत्य समजल्यावर ते आचरणात आणण्याची तयारीही पाहिजे. म्हणून असं म्हणावं असं वाटतं की ते कुरुक्षेत्र एकच होतं, अर्जुन सुद्धा एकच होता आणि श्रीकृष्ण सुद्धा एकच होते. म्हणजे आज सुद्धा प्रत्येकाचं जीवन हे त्याच्यासाठी एक कुरुक्षेत्रच आहे. प्रत्येकाचं मन हे एक अर्जुनच आहे. आणि आपल्या अंतर्मनामध्ये श्रीकृष्ण आहेतच ना, आपल्या अंतर्मनातला आवाज म्हणजे श्रीकृष्णच आहे. भगवंतांनी 15व्या अध्यायात सांगितलेलंच आहे, सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो, मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेच बसलेलो. ते आहेत अर्जुनाजवळ प्रत्यक्ष होते सगुण रूपानं, पण आपल्या पण अंतर्मनामध्ये ते आहेतच. फक्त गरज आहे ती त्यांना ऐकण्याची, अंतर्मुख होण्याची आणि मनातील संभ्रमातून ज्ञानाकडे जाण्याची. असं जर प्रत्येकाला जमलं तर हे गीतारूपी ज्ञान खऱ्या अर्थानं आपल्याला समजणारं आहे. आणि अर्जुन तो एक अधिकारी असला तरी आपण पण सगळे त्याचे अधिकारी होऊच शकतो. फक्त आत्ता जे शिष्याचे गुण साधन चतुष्टयी सांगितली की आपल्यामध्ये जर आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न केला तर आपण सुद्धा सगळे अर्जुन होऊ शकतो. म्हणून ह्या चिंतनातून एकच संकल्प करावा असा वाटतो, तो म्हणजे परिस्थिती कोणतीही असू दे, मनामध्ये श्रद्धा पाहिजे. मग ती गुरूंवरती असू दे, सगुण देवतेवरती असू दे, एखाद्या ग्रंथावरती असू दे, श्रद्धा असावी. आणि संभ्रम कोणताही निर्माण झाला तरी सत्याचा शोध घेण्याची इच्छा पाहिजे. कर्तव्य परिस्थिती कितीही कठीण असली तरी तिला सामोरं जाता आलं पाहिजे. म्हणजे जीवनाच्या प्रत्येक कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णाच्या ज्ञानाचा आधार घेऊन आपल्यालाही अर्जुनासारखं उभं राहता येईल. आपण सुद्धा गीतेचे अधिकारी होऊ. असा हा जो गीतेचा प्रवास किंवा गीतेचा अधिकारी होण्यासाठी अर्जुनामध्ये असणाऱ्या ज्या क्षमता आहेत त्याच्यावरती मला जे चिंतनातून जे विचार भावले ते आपल्या समोर मांडण्याचा हा केवळ एक प्रामाणिक प्रयत्न होता. उण अधिक त्यात नक्कीच असणार आहे, पण एक बोबडे बोल म्हणून तुम्ही ते स्वीकारा ही इच्छा आहे. सगळ्यांना मनोभावे नमस्कार, धन्यवाद.